हॅलो फ्रेंड्स, मी निकिता तुम्हा सर्वांचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आम्ही सगळेजण म्हणजे मी आणि आमचे हे सियाटलचे फ्रेंड्स आम्ही सगळेजण वन डेच्या ट्रिपवर चाललो आहोत। 2023ची आपली ही फर्स्ट शॉर्ट अँड स्वीट ट्रिप असणार आहे। तर मी माझ्याबरोबर तुम्हाला सुद्धा आमच्या ट्रिपवर घेऊन चालली आहे। आजची ही आपली लोकेशन आहे डिसेप्शन पास म्हणून आपल्या या लोकेशनचं नाव आहे। आता मी आणि हितेश तर आम्ही दोघंही रेडी होऊन आता निघतोय। आत्ता इथे मी रस्त्यात भूक लागेल सगळ्यांना, आता त्यासाठी मी इथे मटकीची उसळ बनवली होती आणि माझ्याकडे असं ब्रेडचं पॅकेट होतं ते मी घेतले आणि एक बिस्किटचा पुडा घेतला, म्हणजे कोणाला जर भूक लागली तर ते खाऊ शकतात गाडीमध्ये बसून। किती प्लेस इथून तरी 1.5 तासाच्या म्हणजे ड्राईव्हवरती आहे। 1.5 ते 2 तास आपल्याला लागणार आहे तिथे ड्राईव्ह करून पोचायला। सगळेजण रेडी झालेले आहेत, सगळ्यांचे मेसेज आता यायला सुरुवात झालेली आहेत, तर त्यामुळे आता आपण निघूया। सो आत्ता आम्ही निघालो आणि श्रेयस आणि अदिती कार घेऊन आता येत आहेत। आपली गाडीसुद्धा आलेली आहे इथे सुद्धा पुढे गेले आणि ही आहे आपली मोठी 7 सीटर कार। सो इथे रवी आलेला आहे, इथे आद्यासुद्धा आलेली आहे। तर लास्ट टाइम आपण जेव्हा सियाटलच्या ट्रिपवरती आलेलो तेव्हा ही सेम कार आपण केली होती, तर खूप स्पेशियस आणि खूप कम्फर्टेबलसुद्धा आहे। आता आपण सगळेजण जाऊया आपल्या लोकेशनवरती। हितेश आणि रवी मागे बसलेत आणि आद्या आणि मी सेंटरला बसतो आणि अदिती इथे आहे, अदिती आणि श्रेयस पुढे बसलेत। चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती। तर हा सगळा आद्याचा प्लॅन होता डिसेप्शन पासचा आणि आद्याने काल रात्री आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आपण डिसेप्शन पासला जाऊया। ती ऑलरेडी जाऊन आलेली आहे आणि त्यामुळे तिने हा प्लॅन केला आणि नंतर आज दुपारी 12 वाजता सगळ्यांचं डिस्कशन झालं की जायचं आहे की नाही। फायनल डिस्कशन झालं आणि सगळ्यांनी ठरवलं की ओके जाऊया। तर त्यामुळे आम्ही अचानकच गाडी बुक केली आणि कारण की आद्या आणि रवीची जी गाडी आहे ती 5 सीटर आहे आणि आम्ही 6 जण आहोत, तर त्यामुळे आम्ही ही मोठी गाडी बुक केली लगेच। बाहेर मस्त असा पाऊस पडतोय, खूप छान असं वेदर आहे। आद्याने खरंच बेस्ट प्लॅन केलेला आहे बिकॉज फिर से वो फील आ रहा है सियाटल ट्रिप वाला। सो फायनली आपण आपल्या लोकेशनवर आलेलो आहोत आणि खूप छानच वाटतं इथे येऊन। आता काही जणांना भूक लागलेली आहे त्यामुळे आतमध्ये बसून ते मिसळ एन्जॉय करतात। खूप छान वेदर आहे आणि लकीली पाऊस पण थांबलेला आहे। सो आता आपण इथून जाणार आहोत कारण की बाजूला रोड आहे आणि त्या रोडवरूनच ब्रिजचा व्ह्यू दिसतो। सो काही जण खालून पण आपल्याला जाता येईल। सो पहिले आपण टॉप व्ह्यू बघूया, नंतर हा बॉटमचा व्ह्यू इथून खालून जाऊन बघूया। तर आता आपण इथे साईडवॉक आहे तो व्ह्यू पाहण्यासाठी खास। तेव्हा तिकडे खाली लोक पण आहेत, आपण खाली जाऊया। खालून पण सेमच दिसणार आहे, त्यापेक्षा हा वरतून चांगला व्ह्यू दिसतोय मला। खाली नाही गेलं तरी चालेल। ग्रीन कलर आहे त्या पाण्याचा, हा असा फर्स्ट टाइम मी पाण्याचा कलर पाहिला। समोरून गाड्या पण येतात तर त्याचा माहित नाही, तुम्हाला आवाज येऊ शकतो कदाचित, त्यामुळे आज खास मी माईक घेतला की जास्त नॉईज नको यायला व्हिडिओमध्ये। हा मधोमध असा हा रस्ता आहे
इथे आणि अपोजिटला पण तो पूर्ण व्ह्यू आहे, सेम तसाच आहे व्ह्यू, पण इथे थोडासा चांगला व्ह्यू आहे या साईडला. वाव. तर सगळे सेल्फीसाठी रेडी आहेत इथे. ह्या लोकेशनला सध्या आपण बाय बोलून चाललोय पुढच्या लोकेशनवरती. आद्या बोलते की 2-3 अशा लोकेशन्स आहेत इथे बघण्यासारख्या. सो खूपच ब्युटिफुल असा आणि सनसेट होताना तर अजूनच छान व्ह्यू दिसत असणार इथे. आत्ताच एवढं सुंदर दिसतंय. तिथून सगळेजण खाली चाललेत खालून व्ह्यू पाहण्यासाठी. सो आता मी खाली नाही जात आहोत, आता मी विचार करते की दुसरा पॉईंट बघूया. त्यापेक्षा आता आपण निघालोय आपल्या दुसऱ्या पॉईंटवरती. आणि इथे लिहिलेलं आहे की प्रायव्हेट आहे म्हणून आणि फक्त बोट ओनर आणि त्यांचे गेस्ट जाऊ शकतात. पण आद्या बघा, आद्या ना काही ना काही वेगळं करत असते नेहमी. आद्या. ओके. सो इथे जास्त काही नाही आहे, सिम्पल असं. हा, सो इथे छोटासा ब्रिज आहे आणि इथे असे बोट्स आहेत. हे आय थिंक सो यांचे प्रायव्हेट बोट्सच असणार. काही छोट्या आहेत जसे की या, आणि काही मोठ्या पण आहेत. ते बघा, ती एक मोठी आहे बोट. सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे इथे बोट्स आहेत. सो असा सिम्पल, म्हणजे इथे काही जास्त व्ह्यू नव्हता, बट आम्हाला वाटलं उतरावं म्हणून उतरलो. चल आता आपण निघालोय स्ट्रेट पार्क, जिथे जे आपलं मेन डेस्टिनेशन होतं तिथेच अजून फोटोज काढायचे आहेत वाटतं. त्याला तो व्ह्यू खूप आवडलाय, तो झाडांचा तिथे दिसतोय तो. चला आपण बसूया गाडीमध्ये. तर आपण स्टेट पार्कमध्ये एंटर झालोय तसं. वाव, हा व्ह्यू बेस्ट आहे, बेस्ट. म्हणजे आजची विजिट आमची बेस्ट होती असं वाटतं मला, हा समोरचा व्ह्यू बघून. वाव, सूर्याची पूर्ण किरणे अशी पाण्यात अक्षरशः चमकत आहेत. आणि पाण्याचा एवढा सुंदर खळखळाट म्हणजे आवाज येतोय. खाली जाऊन बघूया आपण. छान असं, म्हणजे हा बीचच आहे एक प्रकारे, कारण की माती त्याची अशी पूर्ण बीच सारखीच आहे. किती गोड वाटतं त्या दगडातून पाणी जेव्हा निघतंय ते जातंय रिटर्न. आणि आत्ता पाणी खूप जवळ येते माझ्या, आय थिंक सो भरती आहे. सो हा असा आजचा हा ब्युटिफुल व्ह्यू होता.
आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आजचा हा व्ह्यू जो माझ्या मागे दिसतोय हा सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडला असणार. वाव, सनसेट पण होत आहे एकदम प्रॉपर टायमिंगला आपण इथे पोहोचलो आहे. आणि येस, तिथे खूप सुंदर असा सनसेटचा पण व्ह्यू आहे. आणि एवढी थंडी आहे इथे, म्हणजे आता माझे हात अक्षरशः फ्रीज झालेत. 2 डिग्री तरी असेलच टेम्परेचर. आणि मी ग्लव्ज नेमकं घालायला विसरली. पाण्याला हात लावायला गेलाय आणि तो चेक करतोय पाणी किती थंड आहे. पाणी थंड आहे ना, बरं जसंही थंड आहे. बर्फासारखं थंड आहे पाणी. बापरे, मी तर हात लावलाच नाही त्यामुळे. स्टोन गोळा करतात हे दोघी. नाइस. स्टोन पेंटिंग क्या? कौन से उठाया, दिखाओ दिखाओ जरा. वाव, हाँ इसके बहुत अलग है, ये भी अलग ही है. वाव, मस्त स्टोन गोळा केले त्या दोघींनी पण. ऍक्च्युली खूप छान छान असे स्टोन आहेत, खूप वेगवेगळ्या कलरचे. हितेशने पण आता स्टोन उचलायला सुरुवात केलेली आहे. त्याला पण वाटतं की आमच्या घरात पण असावे. खूप क्रिएटिव्ह. बघा बघा बघा, हे स्टोन उचललेले आहेत आणि मोठे मोठे उचललेत आणि वरून. हे तुम लोग को हात को थंडी नहीं लग रही? बहुत थंड है ना. एवढ्या थंडीत आणि एवढ्या थंड पाण्यात जाऊन ह्यांनी हे स्टोन गोळा केलेत. वा वा. आणि ह्याच्यावर काय करणार आहे? पेंटिंग करू शकतो. प्लांट्स में डाल दूंगी. प्लांट्स में. अच्छा, सही है. क्रिएटिव्ह माइंड. आणि हितेश बघा तो स्टोन धुवायला गेला, त्याचे शूजच भिजले. चलो, पत्थर जमा हो गए. आध्याचे अजून राहिलेत वाटतं. आध्या अजूनपर्यंत शोधते ते स्टोन. आध्या मिले गे. डन. तिने एकही दगड पाण्यात नाही फेकलाय, त्यामुळे ते पाण्यात फेकायला चालली आहे. एवढी थंडी आहे पण तिला सगळं करायचंय. आणि आज आध्यामुळेच आम्ही इथे फिरायला आलो, आजच्या या जागेवरती. अब डन हो गया. चलो चलते घर. चलो. सो आजचा हा बेस्ट व्ह्यू होता. आजची ही बेस्ट डेस्टिनेशन होती आजची ही आपली. आणि खरंच खूपच सुंदर अशा व्ह्यूला सोडून जावं असं नाही वाटत आहे मला. तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण लवकरच नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.